माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. उपवास पारणी राखीला दारवंटा, केला भोगवटा आम्हाला गी. वंश परंपरा दास मी अंकित, तुका मोकलिता लाज कोणा. श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या सहवासाने पावन झालेले, पवित्र झालेले व विश्वविख्यात झालेले श्री क्षेत्र देहू पुणे प्रांतात इंद्रायणी नदीच्या काठावर वसलेले एक लहानसे खेडे आहे. हे श्री क्षेत्र आळंदीपासून 5 कोस, तळेगाव पासून 4 कोस व चिंचवड पासून 3 कोस दूर आहे. देहूच्या सभोवार थोड्याशा अंतरावर लहान मोठे डोंगर आहे. पण या खेड्याचे नशीब उजळल्यामुळे तेथे तुकोबांचा जन्म झाला. पांडुरंगाच्या नामघोषाने व पुण्याईने लवकरच महाराष्ट्रातील महाक्षेत्राच्या मालिकेत जाऊन बसले. महाराष्ट्रातील क्षेत्रराज पंढरपूर होय. 13व्या शतकात ज्ञानेश्वर महाराजांमुळे आळंदीचे महात्म्य वाढले. 16व्या शतकात शांतीब्रह्म एकनाथ महाराजांमुळे पैठण सर्वत्र गाजले व 17व्या शतकामध्ये तुकोबारायामुळे देहू तसेच प्रसिद्ध झाले. तुकोबारायांचे पूर्वज विशंबर बाबा हे विठ्ठल भक्त असल्याने पंढरीची वारी होती घरी. छोटेच पण आकर्षक असे विठ्ठल मंदिर, तेथेच भगवंताची सेवा. तुकाराम महाराजांमुळे देहूची अत्यंत प्रसिद्धी व लोकप्रियता वाढली. आज महाराष्ट्रातील महाक्षेत्रापैकी एक प्रमुख क्षेत्र आज गणले जात आहे, यात शंका नाही. देहू क्षेत्रावर तुकोबांचा एक अभंग प्रसिद्ध आहे. धन्य देहू गाव पुण्यभूमी ठाव, तेथे नांदे देव पांडुरंग. धन्य क्षेत्रवासी लोकदेवाचे, उच्चारिती वाचे नामघोष. करकटी उभा विश्वाचा जनिता, वामांगी ती माता रखुमाई. गरुड पारी उभा जोडून कर, अश्वत्थ समोर उत्तरमुख. दक्षिणे शंकर लिंग हरेश्वर, शोभे गंगा तीर इंद्रायणी. लक्ष्मी नारायण बल्लाळाचे वन, तेथे अधिष्ठान सिद्धेश्वर. विघ्नराजद्वारी भैरव बाहेरी, हनुमंत शेजारी सहित दोघे. दास तुका तेथे करीतो कीर्तन, हृदयी चरण विठोबाचे. हृदयी चरण विठोबाचे. देहू येथे सांप्रत विठ्ठल मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मूर्ती, सर्व काही अप्रतिम. विठ्ठल रुक्माई शेजारी शेजारी उभे आहेत. समोर गरुड पार आहे. गरुड हनुमंत देवासमोर हात जोडून उभे आहेत. दक्षिणेस तोंड असलेले विघ्नराज आहेत. बाहेर भैरवाचे छोटेसे मंदिर आहे. पलीकडेच तुकोबांचे राहते घर आहे. शेजारी मंबाजी बोवाचे घर आणि बाग. थोड्या अंतरावर बल्लाळाचे वन, त्यात सिद्धेश्वर मंदिर, पूर्वेस लक्ष्मी नारायण मंदिर आहे. इंद्रायणी नदी देहू क्षेत्राला लागून उत्तराभिमुख वाहत आहे. इंद्रायणीच्या काठावर उभे राहून पश्चिमेकडे पाहिले म्हणजे
डाव्या बाजूस 6 मैलावर गोराड्याचा डोंगर दिसतो. देहूच्या थेट पश्चिमेस 2 मैलावर भंडारा डोंगर दिसतो व उजव्या बाजूस डोहाच्या पलीकडे पण देहूवरून 8 मैलावर भामगिरी किंवा भामचंद्र डोंगर आहे.